मुलं कधी काय फरमाईश करतील काय सांगता येत नाही. आज श्रावी ध्रुवीची फरमाईश होती की मम्मी आमच्यासाठी ना गुलाबजाम बनव. बरं गुलाबजाम ना घरीच बनव. बरं म्हणलं ठीक आहे. बरं ह्याच्या अगोदर आम्ही कधी घरी बनवले नव्हते, चला म्हणलं आपण ट्राय करूयात. ठीक आहे म्हणलं चला घरीच बनवूयात. तर हे चितळे ब्रँडचं ना मी 200 ग्रॅमचं हे प्रीमिक्स आणलं होतं आणि याच्या पाठीमागं कसं काय बनवायचं वगैरे ते सगळं लिहिलं होतं. आणि त्याचबरोबर आहे ना आम्ही काही व्हिडिओही पाहिले होते मोबाईलवर की कसं काय बनवायचं, म्हणजे चुकायला नको काही बनवताना. आणि मी हे प्रीमिक्स आहे ना इथं कट करून ना एका भांड्यात काढून ठेवलं होतं. बरं मम्मी काय करते हे बघायची ना श्रावी ध्रुवीची खूप उत्सुकता होती बरं का. आणि श्रावी ही मला मदत करत होती. तर चला म्हणलं आपण तिघी मिळून आज हे गुलाबजाम बनवूया. तर श्रावी नाही तर मला असं वेलची ना बारीक करून देत होती. प्रीमिक्स मी एका भांड्यात काढून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये ना आपल्या अंदाजानुसार मी पाणी घेतलं होतं. म्हणजे हे सगळं मी अंदाजानुसारच केलं होतं, काय असं मोजमाप वगैरे काही केलं नव्हतं. आपल्या अंदाजानुसार पाणी घ्यायचं कमी किंवा जास्त. आणि गोळा एकदम मऊ बनवायचा. गोळा जर मऊ बनला नाही ना तर गुलाबजाम बनवताना ना ते एकदम त्याला अशा क्रॅक्स येतात त्या गोळ्याला, त्यामुळे ते गुलाबजाम काही छान नाही होत. पीठ जास्त घट्ट पण नाही मळायचं, कारण ना त्याच्यामध्ये नंतर ते पाक काही मुरत नाही. पीठ हाताला चिटकते असं वाटलं ना तर आपण ना थोडंसं तेल किंवा तूप याला लावू शकतो. आणि गोळे बनवताना एकदम मऊ आणि व्यवस्थित गोल बनवायचे. गुलाबजाम व्यवस्थित गोल बनवायचे. जर गोल बनवले नाहीत ना त्याला क्रॅक्स पडतो आणि मग परत ते तळताना ना एकदम त्याला असं फुटतो, ते काही व्यवस्थित बनत नाही. तर इथं मी कढईत ना तेल घेतलं होतं. आपण तेल किंवा तूप दोन्ही पैकी एक वापरू शकतो. तर मी इथं ना तेल घेतलं होतं आणि तेल तापले का नाही हे बघण्यासाठी ना मी त्याच्यामध्ये प्रीमिक्सचा एक छोटा गोळा टाकला होता. बरं तेल जास्त तापवायचं नाही, एकदम हलकं गरम करायचं, नाहीतर ना गोळे करपतील परत. आणि इथं मी साखरेचा पाक बनवायला ठेवला होता आणि त्याच्यामध्ये ना मी अंदाजानुसार साखर टाकली होती. याला मी ना इथं साखर टाकल्यानंतर छान असं हलवून घेतले आणि साखर पण चांगली इथं सगळी विरघळली त्याच्यामध्ये. आणि मी त्याच्यामध्ये ना थोडी वेलची पुडी टाकली होती, म्हणजे चवीला ना ते छान लागतं. आणि ते थंड होतंय तोपर्यंत म्हणलं चला इकडे सगळे गुलाबजाम तळून घेऊयात आपण. आणि याला जास्त तेल असं गरम नाही करायचं, नाहीतर तेल जास्त गरम केलं ना तर गुलाबजाम आपले करपतील. इथं मी ना सगळे गुलाबजाम छान असे तेलामध्ये तळून घेतले होते आणि त्याच्यानंतर ना मी जो पाक बनवला होता ना त्याच्यामध्ये सगळे गुलाबजाम टाकून घेतले. मी ना पाकामध्ये 1 तासभर तरी ठेवलं होतं, म्हणजे छान असं ते पाकामध्ये मुरतात. तर गुलाबजाम तर टेस्टला तर एवढे भारी झाले होते ना, म्हणजे आमचा पहिलाच प्रयत्न होता आणि तो सक्सेस झाला. खरंच खूप छान वाटलं. श्रावी ध्रुवी तर खूप खुश झाल्या होत्या. चला मग व्हिडिओ इथंच एंड करते. आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय, भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.